कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या रविवार 6 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. सायली किचनमध्ये काम करत असते तेव्हा तिला दिसतं की प्रिया ही फोनवर बोलत बोलत बाहेर गेलीये. प्रिया ही फोनवर बोलत बाहेर जाते आणि जी मुलगी रांगोळी काढायला येते तिला म्हणते, तुला काही अक्कल नाहीये का? आज तू रांगोळी काढायला नाही येणार तर मी येथे उत्तर काय द्यायचं? आणि ती रागारागाने फोन ठेवते. आता घरच्यांना उत्तर काय द्यायचं? या सगळ्यांना दिवाळी नसताना सुद्धा का घरासमोर रांगोळी हवी असते असा विचार ती करते. तेवढ्याच तिला सुचतं की मी कंबरदुखीचं नाटक करते, तेवढंच मला रांगोळीही काढावी लागणार नाही आणि मस्तपैकी दिवसभर आराम सुद्धा करता येईल. ती हाच प्लॅन करायचं ठरवते. परंतु तोपर्यंत सायली हा कॉफीचा ग्लास घेऊन चक्क प्रियाच्या रूममध्ये येते आणि तिच्या रूममध्ये पुस्तकांच्या मध्ये मोबाईल लपून ठेवते आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करते. ती दरवाजाबाहेर जाणार इतक्यात प्रिया तेथे येते आणि विचारते, सायली तू माझ्या रूममध्ये काय करतेस? सायली सांगते, तूच म्हणाली होतीस ना की आपल्यामधील संबंध सुधारायला हवे, जुन्या गोष्टी आता विसरून जायला हव्या, म्हणून मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आली आहे. प्रिया चिडून म्हणते, ही नाटकं बंद करायची. जसं तू मला रूमच्या बाहेर हकललं ना, आता मी तुला हकलणार आणि मला कोणतेही संबंध सुधारायचे नाहीयेत, निघ येथून. सायली तेथून निघून जाते. सायली किचनमध्ये येते आणि विचार करते, आता हे ऑफिसला जातील आणि नाश्ता करणार नाही, मी त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन त्यांच्या रूममध्येच जाते. ती अर्जुनसाठी मस्त सँडविच बनवते, रूममध्ये येते आणि स्वतःच्या हाताने अर्जुनला खाऊ घालते. अर्जुनला हे सँडविच खूप आवडतं. तर इकडे महिपत हा दामिनी देशमुखच्या केबिनमध्ये येतो आणि तिला म्हणतो, तुम्ही माझ्या पोरीची केस तर घेतली, पण आता पुढे काय करायचं ते ठरवावं लागेल ना. मला तर वाटतं तुम्ही सगळ्यात आधी माझ्या पोरीला जाऊन भेटा. तेथे भेटायला आपल्याला काही टेन्शन नाही, पोलीस स्टेशन आपलंच, कधीही जा तुमची भेट होऊन जाईल. तेव्हा दामिनी देशमुख चिडून विचारते, तुमची डिग्री दाखवा, कमीत कमी MML तुम्ही तर केलंच असेल ना. तेव्हा महिपत विचारतो, कोणती डिग्री? माझ्याकडे डिग्री नाहीये, मी कसं बसं 10वी शिकलोय, ते सुद्धा 10वीला नापास झालोय, माझ्याकडे डिग्री नाहीये. तेव्हा दामिनी चिडून म्हणते, मग मला 10वी नापास असिस्टंट नकोय, ही माझी केस आहे, ती केस कशी लढवायची हे मी ठरवणार, तुम्ही मला सांगायचं नाही, निघा इथून. महिपतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, ही माझ्या मुलीची केस आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा, नाहीतर. त्यामुळे दामिनी देशमुख चांगलीच चिडते. इकडे प्रिया तिच्या रूममध्ये असते आणि विचार करते, आता कामातून तर सुटका झालीये, पण टाइमपास काय करायचा असा विचार करून ती महिपतला कॉल करते आणि महिपतला म्हणते, तुमचं सेलिब्रेशन अजून चालू आहे की नाही? महिपत विचारतो, तू फोन कशाला केलाय? तर प्रिया त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही माझ्याशी उद्धटपणे बोलता, एक लक्षात ठेवा, जर माझं टाळकं सरकलं ना तर मी कोर्टात सगळं खरं सांगेल की तुमच्या मुलीनेच महिपत आणि विलासचा खून केलाय आणि मी खोटी साक्ष दिली, मधुभाऊंनी खून नाही केला हे सिद्ध होईल आणि मग तुमचं आणि तुमच्या मुलीचं काय होईल हे लक्षात ठेवा. परंतु हे सगळं बोलत असताना सायलीने जो कॅमेरा ठेवलेला असतो त्यात हे सगळं रेकॉर्ड होत असतं. महिपत म्हणतो, तू एकदम टोकच गाठते, मला तसं नव्हतं म्हणायचं. त्यामुळे प्रिया खूप खुश होते. इकडे सायली तिच्या रूममध्ये काम करत असते, खूप आनंदी असते. अर्जुन विचारतो, तुम्ही एवढं खुश का आहात? सायली सांगते, मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय, आपल्या हाती खूप मोठी गोष्ट लागणार आहे, पण मी तुम्हाला ती नंतर सांगेल. अर्जुनला विचार पडतो की सायली नेमकं कशाबद्दल बोलते. तर इकडे मधुभाऊ हे किचनमध्ये पाणी घेण्यास येतात आणि विमलताईला पाणी द्यायला सांगतात, पण प्रिया तेथेच बसलेली असते. तेव्हा आपल्या गळ्यातील हे लॉकेट जर मधुभाईंनी पाहिलं तर त्यांना समजेल की सायली खरी तन्वी आहे, कारण हे लॉकेट लहानपणी सायलीच्या गळ्यात होतं. त्यामुळे ती मधुभाऊंपासून लपून तिच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यावर या लॉकेटबद्दल सगळं सत्य बोलते. तेव्हा सुद्धा सायलीने ठेवलेल्या कॅमेऱ्यात हे सगळं रेकॉर्ड होतं. ती हे लॉकेट ठेवून देते. तर इकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही घराबाहेर जायला निघतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, चला जाऊया. तर सायली म्हणते, तुम्ही जा, मी तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येते. आणि ती प्रियाच्या रूमकडे जात असते. इकडे प्रिया ही मस्त मोबाईल पाहत असते, पण त्याच वेळेस तिची मोबाईलची बॅटरी लो होते आणि चार्जर घेण्यासाठी ती कबड उघडते, पण तेथेच सायलीने मोबाईल ठेवलेला असतो आणि तिला हा मोबाईल दिसतो. मोबाईल आहे येथे, त्याचा कॅमेरा सुरू आहे हे पाहून प्रियाला जबर धक्काच बसतो. तिला आठवतं की सायली आपल्या रूममध्ये आली होती, तिनेच नक्की मोबाईल ठेवला असेल. ती मोबाईलमधील व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहते
तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. महिपतशी बोललेला शब्द न शब्द या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला असतो. जर हे सगळं सत्य अर्जुन आणि सायलीला समजलं तर आपण संपलो. महिपत तर आपल्या खांडोळ्या करून एखाद्या पक्षाला खाऊ घालेल अशी भीती तिला वाटते. आता सायलीने माझ्याबरोबर जे करण्याचा प्रयत्न केलाय ना ते मी तिच्यावर उलटवणार असा विचार करून ती रूम बाहेर जाऊ लागते. तेवढ्या सायली तेथे येते. प्रिया तिला म्हणते चल माझ्याबरोबर आणि ती सायलीला घेऊन हॉलमध्ये येते. पूर्णाजी, कल्पना या सगळ्यांना आवाज देऊन ती बोलवते. तेवढ्यात अर्जुन आणि अश्विन सुद्धा तेथे येतात. सायलीला समजतं की आपला प्लॅन हा बॅकफायर झालाय. तेव्हा प्रिया ही सायलीचं सत्य सगळ्या घरासमोर आणते की सायलीने आमच्या रूममध्ये मोबाईल लपवून ठेवला होता, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवली होती. तिला आमचं सत्य आम्ही रूममध्ये काय करतो हे सगळ्यांसमोर आणायचं होतं. पूर्णाजी, कल्पना यांना जबर धक्काच बसतो. तेव्हा अश्विन खूप चिडतो आणि म्हणतो तुला लाज नाही का वाटली असं करायला. तर प्रिया म्हणते तिने लाज शरम सगळी सोडलीये, तिला कशाचं लाजेबद्दल विचारतोय. सायली आणि अर्जुन खूप दुःखी होतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अश्विन सायलीवर खूप ओरडणार. तेव्हा अर्जुन हा खूप अश्विनला बोलेल आणि म्हणेल की माझ्या बायकोची चूक झाली, तिने चुकीच्या पद्धतीने पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला, पण ज्या दिवशी या प्रियाविरुद्ध आम्हाला खरा पुरावा मिळेल ना त्या दिवशी तुमचे खरे डोळे उघडतील. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. कसं काय मंडळी,